मला जर पक्षप्रमुखांनी विचारलं की उमेदवारी कुणाला द्यावी लागेल बरं तिथे, तर मी म्हणेन की जर खुरपण आम्ही करायची, नांगरणी आम्ही करायची, बी आम्ही लावायचं, पाणी पेरणी आम्ही करायची, अख्खा खर्च आम्ही काढायचा, वर्षभराची सगळी निगराणी आम्ही करायची आणि पीक घाट्या होण्यात आल्यावर दुसऱ्याला निष्पाय द्यावं. पीक घाट्या होण्यात आल्यावर ज्यानं मशागत केली त्याला काम मिळाला पाहिजे. आणि बालाजी रेड्डी या माणसाने इथली जमीन मशागत केली, त्या न्यायाने विचार झाला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये माझी सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत काही महत्वाचे मुद्दे घेऊन चर्चा झाली. ही चर्चा मुखेडच्याही जागेवर झाली. हे जाहीर बोलते, हे खाजगीतलं, हे जाहीर बोलते. ही कागद काही भ्रष्टाचे मुद्दे नाहीत. ही लोकांनी आता निवेदन दिली. आमची मराठा बहुमूल्य भूमिका मांडा म्हणून त्यांनी ती चोटते खंतर भूमिका मांडली. अजिबात मागे अजून एक कोणतरी निवेदन दिलं, अल्पसंख्याक समुदाय वेगळा विभाग करावा. नाही करणार, चल नाही करणार, चल नाही करणार, चल नाही करणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या तथा पक्ष निरीक्षक सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच अहमदपूर येथील संस्कृती गार्डन येथे शिवसैनिकांचा मेळावा नुकताच पार पडलाय. ताई माझ्या सोबत आहेत. ताई, आजचा जो प्रतिसाद तुम्ही बघितला, बाळासाहेब रेड्डी यांची तुम्ही आज उमेदवारी सुद्धा घोषित केली, याचा प्रतिसाद बघून तुम्हाला काय वाटलं नेमकं? नाही, मी उमेदवारी घोषित केलेली नाही. पक्षाकडे एक चांगला उमेदवार सुचवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि जर अहमदपूरमध्ये आमची संरचनात्मक बांधणी चांगली असेल तर लातूर लोकसभेमध्ये ज्या जागा आम्हाला 2 मागायच्या आहेत त्या 2 जागांपैकी एक जागा महत्वाची अहमदपूर असावी अशी आमची अपेक्षा आहे. पक्षश्रेष्ठींकडे आणि महाविकास आघाडीकडे आम्ही त्या पद्धतीने आमचं म्हणणं मांडलेलं आहे. आणि मुखेड तालुक्याचा सुद्धा आपण उल्लेख केला आहे बोलताना. त्याच आपल्या सोबतची जागा आमची जागा आहे ती. हे बघा, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या जागा आमची सिटिंग MLA आहेत त्या जागा आमच्या आहेत. आणि ज्या जागांवर कदाचित आम्ही 2 नंबरला असू किंवा महायुतीमध्ये असताना, युतीचा भाग असताना ज्या जागा आम्ही प्रेमापोटी म्हणून भाजपला दिल्या होत्या त्या जागा आमच्या आहेत. या न्यायाने मुखेडमध्ये भाजपचा आमदार जर तुषार राठोड असेल तर तिथे लढण्याचा पहिला प्राथमिक नैतिक अधिकार जो प्राप्त होतो तो आम्हाला. तिथला चेहरा कोण असेल? मुखेड तालुक्याचा चेहरा सांगूया. आणि ताई, एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता मगाशी बोलताना मराठा बांधवांनी तुम्हाला तुमच्याकडे निवेदन दिलं होतं, त्यांचं उत्तर तुम्ही समाधानकारक दिलं, परंतु ज्यावेळेस अल्पसंख्याक वेगळा सेल करण्यात यावा त्यासमोर तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं नाहीत असं लोक बोलायला लागले होते. काय सांगाल? लोक काही बोलत नाही, उगाच आपलं काहीतरी लाव लगाव बत्ती बुजाव नका करू. माझं क्लिअर कट म्हणणं आहे, शिवसेनेमध्ये कुठल्याही जातीचं सेल नाहीये. शिवसेना सगळ्यांना सामावून घेते. शिवसेनेमध्ये आमचा एकच धर्म आहे, महाराष्ट्र धर्म, जात एकच आहे, शिवसैनिक. त्यामुळे जातींचं राजकारण हे गलिच्छ राजकारण भाजपाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना लकलं. आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. आमच्याकडे कुणी उच्च नीच छोटा मोठा नाहीये. आणि हीच भूमिका माझी मी मंचावर मांडलेली आहे आणि हीच भूमिका मी इथे मांडते. आणि इथून पुढे सुद्धा कोणी प्रस्ताव घेऊन आला तर याच पद्धतीने भूमिका मांडते. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या उपनेत्या तथा पक्ष निरीक्षक. तुम्हाला जर ही बातमी जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.